गुड मॉर्निंग. माझं नाव पूजा पाटबिद्री आहे. मी न्यूनेटल थेरपिस्ट आहे इथे भारती हॉस्पिटलला. ऑगस्ट 1 to 7 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दरवर्षी ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस वीक सेलिब्रेट करते. ब्रेस्ट फीडिंग आपल्याला माहिती आहे की खूप बेनिफिशियल असतं आईला आणि बाळांना. पण असं आपल्याला वाटतं एवढं नॅचरल आहे किंवा सोपं आहे, तसं नसतं. तर त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी एकत्र येऊन ते सगळ्या सेट व्हायला लागतात आणि मग एक सक्सेसफुल ब्रेस्ट फीडिंग जर्नी चालू होते. तर ह्या वर्षीची थीम आहे सपोर्ट फॉर ऑल. म्हणजे काय, तर फक्त आई आणि बाळ ब्रेस्ट फीडिंग ह्या जर्नीवर नसतं, तर त्यांच्याबरोबर त्यांचे इमिडिएट फॅमिली म्हणजे बाबा किंवा घरातले आजी आजोबा मामा काका मावशी हे सगळे पण त्या प्रोसेसला आधार देतात. नॉट जस्ट दॅट, आपल्या आजूबाजूचे नेबर्स, सोसायटीमधले आपण जातो ग्रोसरी स्टोअरला किंवा कॅफेला किंवा पार्कमध्ये ट्रॅव्हल करतो, हे सगळ्या एन्व्हायरमेंट्समध्ये कारण बाळाला तर कधी पण भूक लागू शकते. सो ब्रेस्ट फीडिंग इन पब्लिक सो हे सगळं काय म्हणतो आपण, हे सगळे लोक ब्रेस्ट फीडिंगला पॉझिटिव्हली जर सपोर्ट केलं तरच ती आईला हॅपीली आणि बाळांना ऑफकोर्स हॅपीली लाँग टर्म ब्रेस्ट फीडिंग करायला सोपं पडतं. सो एक आईला 2 वर्ष जर बाळाला ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे तर नॉट जस्ट ती आणि बाळ आणि त्यांचे इमिडिएट फॅमिली मेंबर्स, पण आपले फ्रेंड्स, नेबर्स, इन पब्लिक आपण म्हणतो तसं ब्रेस्ट फीडिंगसाठी काहीतरी सोयी किंवा ट्रॅव्हलमध्ये हॉस्पिटल पॉलिसीज, एम्प्लॉयमेंट पॉलिसीज, हे सगळ्याचं आपल्याला थोडंसं लक्ष देऊन जर आपण विचार केलात की आपण कसं ह्या मदर्सना सपोर्ट करू शकू, तरच ब्रेस्ट फीडिंग हे सगळ्यांसाठी पॉसिबल होईल. सो ह्या वर्षीची जी थीम आहे सपोर्ट फॉर ऑल, मला असं वाटतं की आमच्याकडून म्हणजे हेल्थकेअर प्रोफेशनकडून व्हॉट कॅन वी डू, तर हाच अवेअरनेस की ब्रेस्ट फीडिंग इज नॉर्मल, नॅचरल. बाळाला भूक लागते तेव्हा आईचंच दूध सर्वात बेस्ट असतं, त्यामुळे ते जिथे असतील तिथे त्यांना फीडिंग करायला लागेल. तर आपण थोडंसं त्या हिशोबाने सगळ्या लोकांनी ब्रेस्ट फीडिंगकडे ॲज अ नॅचरल प्रोसेस आपण बघूयात आणि मदर्सना सपोर्ट करूयात. आणि ऑफकोर्स जे इमिडिएट घरचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण जसं काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा त्यांच्या मनात काही शंका असतील तर वी आर हिअर. आमच्या इथे मिल्क बँक आहे आणि लॅक्टेशन कन्सल्टंट्स आहेत. आम्ही इथे असतो. काही विचारायचं असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. सो प्लीज कम अँड गेट द राईट इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण ह्या ब्रेस्ट फीडिंगसाठी सगळ्यांना स्ट्रॉंगली सपोर्ट करू शकू. थँक्यू.